या रक्षाबंधनला घरच्या घरी बनवा तोंडात टाकताच विरघळणारी अतिशय मऊ दाणेदार मिठाई, ते पण फक्त 1 ग्लास दूध आणि 2 चमचे तुपापासून. अगदी झटपट सोप्या पद्धतीने. यासाठी मी इथं कढईत 1 ग्लास दूध घेतलं आहे. हे म्हशीचं दूध आहे. या मिठाईसाठी तुम्ही कोणतंही पॅकेज्ड किंवा अगदी गाईचं जरी दूध वापरलं तरीही चालेल. मी इथं 1 मोठा ग्लास दूध घेतला आहे आणि लिटरमध्ये म्हणाल तर अर्धा लिटर दूध आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला यात 2 चमचे वेलची पूड घालायची आहे. त्याचबरोबर 1 छोटी वाटी साखर घालायची आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथं अंदाजे 100 ग्रॅम साखर घेतली आहे. साखर आपल्याला दुधात मिसळून विरघळवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून सतत ढवळत साखर वितळवून घ्यायची. तसं बाजारात वेगवेगळ्या मिठाई सहज उपलब्ध आहेत, पण बाजारातील मिठाईत वेगवेगळे प्रिझर्वेटिव्ह, ॲडिशनल कलरचा यूज होतो. त्यामुळे जर अगदी सोप्या पद्धतीने आपण घरीच मिठाई बनवू शकत असेल तर घरच्या घरी अशी मिठाई बनवायला काहीच हरकत नाही. आता मी इथं अर्ध्या लिंबाचा रस घेतला आहे. त्यात थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि हे मिश्रण थोडं थोडं करत दुधात घालायचं. एकदम हे मिश्रण दुधात घालू नका, नाहीतर दुधाचं पाणी वेगळं आणि पनीर वेगळं होईल. आपल्याला दुधाचं पनीर नाही बनवायचं, फक्त पनीरचे दाणे व्हायला हवेत. मी इथं अर्ध मिश्रण घातलं आहे, अजून अर्ध शिल्लक आहे. लागेल तसं थोडं थोडं घालून असं दूध फाडून घ्यायचं. आता तुम्ही म्हणाल, लिंबाचा रस घातला, मिठाई आंबट होणार नाही का? तर नाही, अजिबात नाही. आपण मार्केटमधून जो कलाकंद आणतो तो पण याच पद्धतीने बनवला जातो. कलाकंद बनवण्यासाठी दूध असं फाडावंच लागतं. व्हिडिओत दिसतंय त्याप्रमाणे दूध फाडून घ्यायचं आणि आता गॅसची फ्लेम बंद करायची. हे दूध पटकन घट्ट करण्यासाठी आपल्याला इथं मिल्क पावडरचा वापर करायचा आहे. मिल्क पावडर पण दुधापासूनच बनते आणि मिल्क पावडर तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरवर इझिली भेटेल किंवा ऑनलाईन पण खरेदी करू शकता. मी इथं ज्या वाटीने साखर घेतली होती त्याच वाटीने 2 वाटी मिल्क पावडर घेतली आहे आणि वजनी म्हणाल तर 200 ग्रॅम मिल्क पावडर आहे. गॅसची फ्लेम बंद करून मिल्क पावडर व्यवस्थित दुधात मिसळून घ्यायची. गॅसची फ्लेम बंद असल्याने मिल्क पावडर गुठळ्या न होता दुधात व्यवस्थित मिसळली जाते. हे जे छोटे छोटे कण दुधात दिसत आहेत ते पनीरचे आहेत, मिल्क पावडरचे नाही. आता मिल्क पावडर कढईला चिटकू नये म्हणून व मिठाईला चांगला फ्लेवर मिळावा म्हणून 2 चमचे तूप घालायचं व व्यवस्थित मिसळून घ्यायचं व गॅसची फ्लेम चालू करून दूध आटेपर्यंत हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मिल्क पावडरमुळे अगदी 6 ते 7 मिनिटातच हे मिश्रण घट्ट व्हायला लागतं. हे मिश्रण घट्ट होतंय तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात व तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला पण तुमचे आभार मानता येतील व अशा नवनवीन रेसिपी शेअर करायला प्रोत्साहन भेटेल. एकदा हे मिश्रण घट्ट व्हायला लागलं की अगदी 4 ते 5 मिनिटातच पूर्णपणे दूध आटलं आहे. हे मिश्रण कढईपासून वेगळं व्हायला लागलं आहे. परत 3 मिनिट सतत हलवत हे मिश्रण घट्ट करून घ्यायचं. आता मी गॅसची फ्लेम बंद केले आहे. थंड होईल तसं हे मिश्रण अधिकच घट्ट होतं. मिल्क पावडर मिसळून झालं की मीडियम टू हाय फ्लेमवर 15 ते 20 मिनिटात हे मिश्रण तयार होतं. आता कलाकंद सेट करण्यासाठी एखाद्या भांड्यात बटर पेपर लावून घ्यायचा. बटर पेपर नसेल तर अगदी प्लेन पांढरा कागद लावून तूप किंवा तेल ग्रीस करून घेतलं तरीही चालेल. हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच त्या भांड्यात काढून उलटण्याने सेट करून घ्यायचं. थंड होईल तसं हे घट्ट व्हायला सुरुवात होते. तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर आणि कलर किती छान आला आहे. वरून थोडे बदामाचे काप घालायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स वापरू शकता. मी थोड्या गुलाबाच्या पाकळ्या पण टाकल्या आहेत. याने मिठाईला एक वेगळाच लुक येतो. तसं तुमच्याकडे चांदीचं वर्क असेल तर तुम्ही ते पण लावू शकता. सगळ्यात शेवटी मी इथं थोडं केसरच्या काड्यांनी गार्निश केलं आहे. कलाकंद सेट होण्यासाठी 2 ते 3 तास असंच रूम टेम्परेचरवर ठेवा किंवा माझ्यासारखं 1 तासासाठी फ्रीजमध्ये सेट करून घेऊ शकता. फ्रीजमध्ये 1 तासात मस्त सेट होतं. हवं त्या आकारात कट करून घ्या. तुम्ही जर पहिल्यांदा जरी ही मिठाई घरी बनवली ना तरी एकदम परफेक्ट तयार होईल आणि एवढी सोपी रेसिपी आहे आणि या मिठाईच्या लुकवरून वाटणार देखील नाही की ही तुम्ही घरी बनवले आहे. मग या वर्षीच्या रक्षाबंधनला आपल्या भावाला होममेड व तुमच्या हातच्या मिठाईची ट्रीट द्या आणि भरपूर गिफ्ट्स कलेक्ट करा. ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक, शेअर, सेव्ह करा आणि अशा नवनवीन रेसिपीजसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. रक्षाबंधनच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. भेटू पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.